घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेश जानकीला सांगत असतो, काहीही झालं ना तरी सुद्धा तू त्या घरी जायचं नाही. यावेळेला जानकी सांगते, आत्तापर्यंत ऋषिकेश तुमचं सगळं मी ऐकलेलं आहे. कोणत्याही बाबतीत मी तुम्हाला या सगळ्यामध्ये नकार दिला नाही. पण आत्ता मला जावे लागणार. नानांना काय म्हणायचंय मला ऐकायचंच आहे. असं म्हणत जानकी तिकडून निघून जाते. ऋषिकेश चिडतो आणि त्यातच इकडे ऋषिकेशला आता जॉबवरती म्हणजे त्या कोल्हापूरच्या ट्रिपवरती जायचं असतं. त्याला कोल्हापूरचं भाडं असतं आणि हा सयाजीरावांचा प्लॅन असतो. तोपर्यंत ऋषिकेश इकडे आता त्या मालकाला भेटायला येतो. त्याला भेटायला आल्यावरती ऋषिकेश त्याला सांगतो की तुम्ही मला सांगितलं होतं की मला एका ट्रिपचे 5,000 रुपये देणार. कधी निघायचं आहे? यावरती तो मालक सांगतो, तो काय, ट्रक तिकडे तयार आहे. चला तुम्ही त्या ट्रकमध्ये बसा आणि आता तुम्ही तिकडून रिटर्न सामान घेऊन आलात की या सगळ्यामध्ये तुम्हाला आता हे मिळेल, म्हणजे तुम्हाला या सगळ्यामध्ये 5,000 रुपये मिळून जातील. असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, मी या सगळ्यामध्ये काम प्रामाणिकपणे पार पाडेन आणि या सगळ्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून दाखवणार नाही. असं म्हटल्यावरती मग आता तो मालक सांगतो, ठीक आहे, टेम्पो तिकडे तयार आहे, तुम्ही जाऊन बसू शकता. आता टेम्पोमध्ये ऋषिकेश बसायला निघतो. तोपर्यंत ऋषिकेश टेम्पो तयार असतो, सामान लोड होत असतं. ते सामान लोड झाल्यावरती ऋषिकेश आतमध्ये जाऊन आता बसतो. ऋषिकेश आतमध्ये जाऊन बसतो त्याच वेळेला सयाजीराव तिकडून येतात. सयाजीराव या सगळ्यामध्ये आता मात्र ऋषिकेशच्या बरोबर ऋषिकेशची वाट लावण्यासाठी जे काही करायचं असतं ते सगळं करतात. ऋषिकेशला सांगितलं जातं की या या ॲड्रेसवरती तुला आता हे पोहोचवायचं आहे. मग ऋषिकेश तो ॲड्रेस घेतो आणि सामान लोड करून ट्रक घेऊन निघतो. ट्रक घेऊन निघाल्यावरती आता इकडे या सगळ्यामध्ये सयाजीराव सांगतात, चला आपली माणसं पाठवायला पाहिजेत. काहीही झालं तरी सुद्धा आपली माणसं तोपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि आपली माणसं पोहोचून या सगळ्यात आता त्याचं काम तमाम झालं पाहिजे. आपली माणसं या ऋषिकेशच्या मागावरती पाठवायला पाहिजेत. असं म्हणत तो सांगतो की आता ऋषिकेश या सगळ्यामध्ये अजिबात त्याला कोणत्याही प्रकारे वाचता कामा नये. ऋषिकेश 4 माणसांच्या ह्याच्यावरतीच आला पाहिजे. यावर तो माणूस सांगतो, काहीही काळजी करू नका, आता काही ऋषिकेश जिवंत वाचत नाही. असं म्हणत तो माणूस सयाजीरावांना या सगळ्यामध्ये आता मदत करत असतो. मग सयाजीराव स्वतः आपल्या माणसांना घेऊन ज्या रूटवरून ऋषिकेश चालला आहे त्याला मारण्यासाठी निघतात. इकडे तोपर्यंत ऐश्वर्याला आजीने सांगितलेलं असतं की एक लक्षात ठेव ऐश्वर्या, या सगळ्यामध्ये जानकी इकडे यायला निघालेली आहे. जानकी इकडे येते आहे आणि तू जर का जानकीला अडवलं नाहीस तर ती या घरापर्यंत येऊन पोहोचणार. यावरती ऐश्वर्या म्हणते, हे तुम्ही मला आत्ता सांगताय? आजी म्हणते, ज्या वेळेला मला समजलं तेव्हाच सांगणार. आणि तू या घरामध्ये असतेस कुठे? काही गोष्टी ऐकायला, काही गोष्टी समजून घ्यायला तू या घरातच नसतेस ना. त्यामुळे मुळातच तुला या सगळ्यामध्ये काही सांगताच येत नाहीये. यावरती आता इकडे चिडलेली ऐश्वर्या सांगते, बास करा तुम्ही. तुम्ही वेळच्या वेळी मला गोष्टी सांगत नाही आणि मग या सगळ्यामध्ये मला प्रॉब्लेम होतो. असं म्हणत चिडलेली ऐश्वर्या आता खूपच रागारागामध्ये सुमित्राचे कान भरायला निघते. ती सुमित्राला सांगते की आई, तुम्हाला कळतंय का, या सगळ्यामध्ये जानकी वहिनी जर का इकडे आल्या ना तर आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणजे तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही की जानकी वहिनी आपल्यासोबत काय वागतील, कसं वागतील. त्यामुळे मला असं वाटतंय की पुन्हा पुन्हा त्या नानांच्या सोबत जर का असं काही करायला लागल्या तर मात्र आपल्याला काहीच करता येणार नाही आणि या सगळ्यासाठी तुम्ही प्लीज काहीतरी करा. असं म्हटल्यावरती आता इकडे दाराची बेल वाजते. बेल वाजल्यावरती तोपर्यंत सौमित्र समोर आलेला असतो आणि त्याच्या पाठोपाठ ॲक्च्युली जानकी सुद्धा आलेली असते. पण सुमित्र दार उघडते तेव्हा सुमित्राला दिसतात ते म्हणजे सौमित्र आणि आता फक्त इकडे अवंतिका, हे दोघंच जण असतात. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता सुमित्रा गप्पपणे दार उघडते, त्या दोघांनाही आतमध्ये घेते आणि दोघांनाही आतमध्ये घेतल्यानंतर मग आता ती विचारते, तुम्ही दोघंच आलात? यावरती सौमित्र म्हणतो, अजून कोण येणं अपेक्षित होतं? यावरती सुमित्रा म्हणते, यांनी जानकीला बोलवलंय असं मला समजलं. सौमित्र म्हणतो, त्यांनी जरी बोलवलं असतं ते जानकी वहिनी यायला पाहिजे ना, ऋषिकेश दादांनी पाठवायला पाहिजे ना. ऋषिकेश दादा या सगळ्यामध्ये जानकी वहिनीला या घरात बिलकुल पाठवणार नाहीये. त्याने या सगळ्यामध्ये कधीही कधीही जानकी वहिनीसाठी
हे आता अजिबात विचार केलेला नाहीये की जानकी वहिनी इकडे येईल म्हणून. जानकी वहिनीला कधीच तो इकडे पाठवणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. असं म्हटल्यावरती मग आता सुमित्रा थोडासा विचारच करत बसते. तोपर्यंत इकडे जानकीला मागच्या दाराने घेऊन येत नानांच्या समोर आता आणलं जातं. नाना आणि जानकी भेट होते. नाना म्हणतात, जानकी तू कशी आहेस? जानकी म्हणते, नाना मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? त्यावरती नाना आता काहीच बोलायला मागत नाहीत. नाना रडायला लागतात. नाना रडायला लागतात, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. जानकी सांगते, नाना माझा तुमच्यावरती कधीच राग नव्हता. मला इतकी गोष्ट खंबीरपणे माहिती आहे की या सगळ्यात तुम्ही कधीही कधीही माझ्या विरोधात उगाचच काही करणार नाही. काहीतरी तसंच कारण असणार आहे, त्याशिवाय तुम्ही हे करणार नाही ही गोष्ट मला पक्की माहिती आहे. असं म्हणत इकडे आता जानकी नानांना काही गोष्टी विचारते, काही गोष्टी समजून सांगत असते. तोपर्यंत इकडे नाना सांगतात, जानकी तू एकच काम करायचं आहेस, तुझ्या घराचा देव्हाऱ्याच्या तिकडची खोली उघडायची आहे, छोटीशी एक कबर्ड आहे ते उघडायचं आहेस. असं म्हणत नाना आणि जानकी बराच वेळ बोलत बसलेले असतात. तोपर्यंत इकडे आता एका म्हणजे त्या इथल्या पिऊनला समजतं की ऋषिकेशवरती हल्ला होणार आहे. त्याने सयाजीराव आणि आता त्या मालकाचं बोलणं ऐकलेलं असतं. मग मात्र तो आता इकडे सौमित्रकडे येतो. सौमित्रकडे आल्यावरती तो सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये ऋषिकेश दादा आणि आता यांच्या जीवाला खूप मोठा धोका आहे. सयाजीरावांनी आपली माणसं तिकडे पाठवलेली आहेत आणि त्या माणसांना या सगळ्यामध्ये ऋषिकेश दादांना मारायला सांगितलंय. आता सौमित्राला धक्काच बसतो. सौमित्र विचार करतो की या सगळ्यामध्ये जर का ऋषिकेश दादाला काही झालं तर काय करायचं. मग ताबडतोब आता इकडे अवंतिका सांगते, हे बघा तुम्ही एकटे जाऊ नका, तुम्ही या सगळ्यामध्ये सारंग भाऊजींना घेऊन जा. सारंग भाऊजींना घेऊन गेल्यानंतरच खऱ्या गोष्टी समोर येतील आणि सारंग भाऊजींचे पण डोळे उघडतील. त्यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो, सारंग चल. सारंग म्हणतो, कुठे? यावरती सौमित्र म्हणतो, तुला माझ्यावरती विश्वास नसेल ना तर आता समोर जे दृश्य तुला मी दाखवणार आहे ते दृश्य तुला बघायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती आता इकडे सौमित्र सारंगला घेऊन निघतो. सारंग आणि सौमित्र ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी ऋषिकेशवरती हल्ला झालेला असतो. हल्ला झाल्यामुळे ऋषिकेश पूर्णपणे या सगळ्यामध्ये कोलमडून पडलेला असतो आणि त्याच वेळेला सयाजीराव आणि त्यांची माणसं गाडीत बसून निघताना सारंग पाहतो. सौमित्र आणि सारंग आल्यामुळे ते पळून गेलेले असतात. आताच इकडे सारंगचे डोळे उघडतात. सारंग खूपच चिडतो, पण ऋषिकेश दादाच्या समोर जायचं कसं? त्याच वेळेला अवंतिकाला फोन करून इकडे आता सौमित्र सांगतो, मी सारंगला सगळं समजावून सांगितलेलं आहे. आणि सारंगला सौमित्र सांगायला लागतो, तुला कळतंय का, ऋषिकेश दादाला घराबाहेर काढणं हा सगळा प्लॅन होता. त्या दिवशी स्फोट झाला तो ऐश्वर्याने केला. ऋषिकेश दादाला कुणीही काम देऊ नये यासाठी सयाजीराव प्रयत्न करत आहेत आणि आज त्याला काम देऊन मारण्याचा प्रयत्न केलाय. आता तूच विचार कर. सारंग स्तब्ध बसतो. ऋषिकेशच्या समोर जाण्याची पण त्याची आता हिंमत होत नाही. सौमित्र कसाबसा ऋषिकेशला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. सारंग तडक घरी येतो. अवंतिका आणि सारंग घरी येतात. त्यावेळेस येता येता अवंतिका सारंगला सांगत असते, मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. मी तुमच्या घरात राहायला आल्यापासून बरेच दिवस मी हे पाहते आहे की या सगळ्यामध्ये ऋषिकेश आणि आता जानकी वहिनीला त्रास देण्याबरोबरच ऐश्वर्या सौमित्र आणि माझ्या नात्यात फूट पाडते आहे. सौमित्राला या सगळ्यामध्ये आपल्याजवळ खेचण्याचा प्रयत्न करते. असं म्हटल्यावरती आता इकडे मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवेन असं म्हणत ती सारंगला हे सगळं सांगते. आता इकडे खऱ्या अर्थाने सारंगला धक्का बसतो. तो रडायला लागतो. ज्या दादा वहिनीला देवासारखी पूजा करायची त्या दादा वहिनीची देवासारखी पूजा न करता या सगळ्यामध्ये मी असा कोलमडून पडलोय. मी असं मूर्खासारखं वागलो. दादा वहिनीच्या पायाशी जायची माझी लायकी नाही राहिलेली आहे. यावरती आता सौमित्र सांगतो, हे बघ देर आहे दुरुस्त आहे. अवंतिका म्हणते, तुम्ही काळजी करू नका. ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांचं मन मोठं आहे. ऋषिकेश दादांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय, पण आता आपल्याला एकत्र येऊन ऐश्वर्याला धडा शिकवायला पाहिजे. त्यावरती सौमित्र सांगतो, जानकी वहिनी आणि नानांची भेट झाली. नानांनी जानकी वहिनीला असं काहीतरी सांगितलंय की या सगळ्यामध्ये जानकी वहिनीला खूप काही माहिती मिळाली आणि त्यामुळे ऐश्वर्याचा डाव आपल्याला हाणून पाडता येईल. आपल्याकडे तसे कोणते पुरावे नाहीत. आता आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचा डाव आता हाणून पाडायचा आहे. असं म्हटल्यावर ती सारंग सांगतो,
ठीक आहे. मी ज्यावेळेला दादावहिनी बाहेर जाऊ शकत नव्हत्या, त्यावेळेला खरं तर काही करू शकलो नाही. पण आत्ता आत्ता मी या सगळ्यामध्ये तुमची मदत करणार आहे आणि ऐश्वर्याला आत्ता सध्या तरी जाणवू देणार नाहीये, की या सगळ्यामध्ये मी तिच्या विरोधात आहे. तिला न जाणवू देता तिचा बरोबर वापर करून मी तिला या सगळ्यात अडकवणार म्हणजे अडकवणारच, असं म्हणत सारंग आता पण करतो. तोपर्यंत ऋषिकेशला भेटायला जानकी येते. जानकी म्हणते, काय झालं ऋषिकेश? हे सगळं कसं घडलं? ऋषिकेश म्हणतो, सयाजीरावांनी या सगळ्यामध्ये मला मारण्याचा प्लॅन केला होता. मला 5,000 रुपये एका ट्रिपचे द्यायचे म्हणून कबूल केले आणि ते कबूल केल्यानंतर मला मारण्यासाठी हा सगळा डाव रचण्यात आला होता. यावरती जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, या सयाजीरावांना आता माफ करायचं नाही. यावरती आता इकडे सारंग आणि इकडे आता सौमित्र हे दोघं जण आले होते असं ऋषिकेश सांगतो. त्या दोघांना समजलंय, सारंगचे डोळे उघडलेत. आता सारंग या सगळ्यामध्ये आपल्यासोबत आहे. आम्ही तिघं भावंड एकत्र येऊन सयाजीराव आणि ऐश्वर्या यांची आता कारस्थानं फोडणार आहोत. सारंग तिच्या सोबत राहून तिला आता या सगळ्यामध्ये बरोबर अडकवणार आहे आणि आता सौमित्र आणि अवंतिका त्या घरात राहून पुरावे गोळा करणार. बरं, तुला नानांनी काय सांगितलं? यावरती जानकीचं लक्ष देव्हाऱ्याकडे जातं. जानकी सांगते, नानांनी जे सांगितले ना ते सगळ्यात महत्त्वाचं करायला पाहिजे. नानांनी सांगितले की या देव्हाऱ्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमुळे सगळं सत्य पलटू शकतं. मग त्या आता देव्हाऱ्याचं लॉक उघडण्यासाठी दोघं जण देव्हाऱ्याकडे येतात. पण देव्हाऱ्याला एक बारकोड असतो. तो बारकोड जाणून घेण्यासाठी आता मात्र ऋषिकेशला काही वेळ हवा असतो. याच वेळेमध्ये आता सारंग इकडे ऐश्वर्यासोबत गोड गोड बोलून आता ऐश्वर्याचा डाव उलटवणार असतो आणि तो सांगत असतो, मी खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये दादा वहिनी आता अति करायला लागलेत. त्यांना न या गावात ठेवणं हे पण चुकीचं वाटतंय मला. ऐश्वर्या म्हणते, आता कसं? तुम्ही माझ्या मनातल्यासारखं बोललात. या सगळ्यामध्ये आता मी माझ्या डॅडांना हेच सांगितलेलं आहे. तुम्ही बोलायच्या आधीच हे मी सुरू केलेलं आहे. असं म्हणत ऐश्वर्या आपल्या जाळ्यात हळूहळू अडकत चाललेली असते आणि सारंग तिच्याकडून सगळं काढून घेत असतो. सगळीकडून ट्रॅप रचला जातो. तोपर्यंत सगळ्यात मोठा पुरावा तो म्हणजे सौमित्रने ऑलरेडी कलेक्ट केलेला असतो. ज्या वेळेला सयाजीराव आणि त्यांची माणसं ऋषिकेशला मारण्यासाठी पुढे पुढे येत असतात, त्यावेळेला आता मात्र इकडे सौमित्रने व्हिडिओ बनवलेला असतो आणि तो व्हिडिओ सारंग आणि सौमित्र दोघांनी मिळून आता पोलिसात द्यायचं ठरवलं असतं. त्यातच आता ऐश्वर्या आणि सौमित्र यांची जवळीक साधतानाच आपण स्वतः सारंग व्हिडिओ बनवतो, ज्या अर्थी सुमित्राचे डोळे उघडता येतील आणि सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याचं सत्य ठेवून या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला आता पोलिसातच देता येईल. तिघे भाऊ एकत्र आलेले आहेत. तिघे भाऊ एकत्र आल्यामुळे सयाजी आणि ऐश्वर्या या दोघांची त्रेधातिरपीठ उडणार आहे. सगळं नीट करण्यासाठी ह्या तिघा भावांनी एकत्र येऊन आता पुढे काय प्लॅन करणार, तो प्लॅन कसा यशस्वी होणार, ऐश्वर्या आणि सयाजीराव यांची कशी हकलपट्टी होणार, हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.